नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी राहुल बिशरोटी तुम्हा सर्वांचं ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील। प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी या वर्षीपासून इयत्ता 4थीला घेण्यात येणार आहे, त्यामधील हा इंग्रजी विषय, या इंग्रजी विषयामधील पहिला टॉपिक आपण कालपासून सुरुवात केली होती। काल आपला पहिला टॉपिक झालेला आहे। जर पहिला टॉपिक तुम्ही बघितला नसाल तर पहिला टॉपिक पहिल्यांदा बघून घ्यायचा आहे, त्यानंतरच या दुसऱ्या टॉपिककडे यायचं आहे तुम्ही। आज जो दुसरा टॉपिक आहे, म्हणजेच पहिल्या युनिटमध्ये 2 सब युनिट आहेत, त्यामधला हा दुसरा टॉपिक लेटर्स ऑफ अल्फाबेट हे युनिटचं नाव आहे आणि त्याच्यामधला सब युनिट आहे बघा, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स। म्हणजेच काय, मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे। मग याच्यामध्ये बघा आपणास कशाचा अभ्यास करायचा आहे, A to Z अल्फाबेट्स आपल्याला माहीत आहे। पहिल्या लेक्चरमध्ये आपण कॅपिटल लेटर स्मॉल लेटर कशी लिहायची हे सुद्धा बघितलेलं आहे, बरोबर। आता या ठिकाणी या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात। आता ए आपण लिहितोय, ए आपण काही जण असा लिहितात, ए कोण ए या पद्धतीनं सुद्धा लिहितात, पण याला काहीतरी डिरेक्शन आहे। पहिल्यांदा कोणती लाईन ड्रॉ करायची, त्यानंतर कोणती लाईन ड्रॉ करायची, म्हणजे नियम क्रम त्याचा ठरलेला आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला अल्फाबेट ड्रॉ करायचे आहेत। सी काही जण वरून खाली ड्रॉ करतात किंवा काही जण खालून वर ड्रॉ करतात, बरोबर। त्याचे नियम आहेत, या नियमावर आधारितच तुम्हाला प्रश्न, एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो, ठीक आहे। आता पहिल्यांदा आपण या प्रकरणामध्ये काय शिकायचं आहे ते बघूया। या प्रकरणाअंतर्गत येणारे विविध प्रश्न प्रकार समजण्याकरिता लेटर्स A to Z म्हणजेच कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स म्हणजेच तुम्हाला माहीत असणार आहे A to Z ची रचना माहीत असणे गरजेचं आहे। रचना म्हटले मी, काय रचना, ठीक आहे। त्यासाठी पुढे दिलेली कॅपिटल स्मॉल अक्षरे काळजीपूर्वक पहा। म्हणजे नेक्स्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे, 4 रेघी वहीमध्ये ते तुम्हाला अल्फाबेट्स लिहून काढायचे आहेत। कालसुद्धा मी तुम्हाला होमवर्क दिला होता, किती जणांनी होमवर्क कंप्लीट केला आहे बघा। 4 लाईन्सवरील जागा व त्याचबरोबर बाणांच्या सहाय्याने केलेले मार्गदर्शन समजून घ्यायचं आहे तुम्ही। तसेच 1ली ते 4थीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील विविध शब्द अभ्यासात राहणे व त्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे। म्हणजे इयत्ता 1ली ते 4थीची जी काही तुमची क्रमिक पुस्तकं आहेत, त्या क्रमिक पुस्तकामध्ये जे काही वर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता कॅट म्हणा, CAT कॅट, MAN मॅन, MANGO मँगो, त्यानंतर TABLE टेबल, वस्तूंची नावं असतील, फळांची नावं असतील, अजून कशाची सुद्धा नावं असतील, तुमच्या जी 1ली ते 4थीपर्यंतच्या बुकमध्ये आहेत ती तुम्हाला सगळी तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि त्याचं स्पेलिंगसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल कॅपिटल लेटर्स लिहिलेले आहेत। आता या ठिकाणी बघा, याचे नोट्स मी ॲपमध्ये अपलोड करेनच, तिथंसुद्धा तुम्हाला क्लिअर बघायला मिळेल। जर समजा तुम्हाला इथं ॲरो वगैरे दिसत नसतील, तुमच्याकडे नवनीतचं बुक असेल तर त्या नवनीतच्या बुकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ॲरो कसे आहेत, किंवा मी नोट्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, ए या पद्धतीनं मी इथं साईडला ड्रॉ करतोय। पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ केली, त्यानंतर ही दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन, म्हणजेच एचा ॲरो आपण ही लाईन खाली ओढतोय, म्हणजे ॲरो कोणत्या बाजूला आला, इथं खालच्या बाजूला आहे। त्यानंतर एची ही दुसरी लाईन खालच्या बाजूला ओढतोय, म्हणजे ॲरो खालच्या बाजूला आला। त्यानंतर ही मधली लाईन बघा, कुठून कुठं जातोय आपण, डावीकडून उजवीकडे जातोय, म्हणजे ॲरो कुठल्या बाजूला दाखवणार आहात तुम्ही, उजव्या बाजूला। म्हणजे हा 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर, या पद्धतीनं याची रचना असणार आहे। याच्यावरती प्रश्न विचारले जातात, 4 पर्याय देतात, कोणतेही 4 अल्फाबेट देतात आणि यापैकी बरोबर रचना असलेला अल्फाबेट ओळखा असा प्रश्न विचारतात, किंवा चुकीची रचना असणारे अल्फाबेट ओळखा असे प्रश्न विचारतात। आता बी बघा, बी काढताना पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करायची, त्यानंतर हा 2 नंबर आणि हा 3 नंबर, ठीक आहे। सी काढताना वरून खाली यायचं आहे ॲरो। डी काढताना पहिल्यांदा ही उभी लाईन ड्रॉ करायची आहे, त्यानंतर वरून खाली यायचं आहे, ठीक आहे। ई काढताना ही उभी लाईन ड्रॉ करायची आहे, त्यानंतर बघा वरची लाईन, मधली लाईन आणि 3 नंबरची शेवटची लाईन। आता हे 4 लाईनमध्ये मी ड्रॉ केलेलं आहे, बरोबर। 1 2 3 4 4 रेघी वही तुम्ही म्हणताय, म्हणजे ABCD अप टू Z पर्यंत जे अल्फाबेट्स आहेत कॅपिटल लेटर्स लिहिताना, ते पहिल्या 3 लाईनमध्ये लिहिलेले आहेत बघा। किती लाईनमध्ये लिहिलेले आहेत, पहिल्या 3, 1 2 3 लाईनला। कुठं खालच्या लाईनला कुठं दिसतोय का बघा तुम्हाला, नाही ना। आता Fची रचना, Gची रचना हे तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळा हे लिहून काढायचं आहे। म्हणजे रचना कशी, काही जण आपण चुकीचं लिहितोय, आतापर्यंत आपण कोण H असा सुद्धा काढतोय, कसं मनाला वाटेल तसे। आता H
लेफ्टी असणारा असा एच करतोय, कोण मधली लाईन पहिल्या मारतोय त्यानंतर या बाजूच्या 2 लाईन मारतोय, असं करून चालणार नाही आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल टी काढताना बघा, टी काढताना आपण कसा काढतोय, टी सर्वजणच पहिले वरती लाईन मारतोय आणि त्यानंतर ही उभी लाईन मारतोय, बरोबर. पण टी काढताना कसा काढायचा आहे आपल्याला, पहिल्यांदा उभी लाईन मारायची आहे, म्हणजे याचा डिरेक्शन असणार आहे तो डाऊनवर्डला, ॲरो खालच्या बाजूला, आणि त्यानंतर याच्यावरती आडवी लाईन मारायची आहे, बरोबर. कुठून कुठे, डावीकडून उजवीकडे. पण आपण कसं काढतोय, पहिल्यांदा वरची लाईन ड्रॉ करतोय आणि त्यानंतर ही खालची लाईन ड्रॉ करतोय, हे चुकीचं आहे. मग आपल्याला याची सवय व्हावी. आत्तापर्यंत आपण इयत्ता 4थीपर्यंत असंच ड्रॉ करत आलेलो आहे. हे तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेल, न सांगितलं असेल तो भाग वेगळा, पण इथून पुढं यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं. या पद्धतीने जे काही ॲरो आहेत त्याच पद्धतीनं तुम्हाला अल्फाबेट्स ड्रॉ करायचे आहेत. A to Z पर्यंतचे जे काही अल्फाबेट्स आणि त्याची रचना म्हणजेच काय, कसा ड्रॉ करायचा, पहिल्यांदा कोणती लाईन ड्रॉ करायची, त्यानंतर कोणती लाईन ड्रॉ करायची, हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा पार्ट बघा, स्मॉल लेटर्स. स्मॉल लेटर्स, आता स्मॉल लेटर्स लिहिताना काही मुलं अजूनही गोंधळून जातात. 4 रेगी वहीमध्ये ए कुठं लिहायचा, बी कुठं लिहायचा हे अजूनही माहीत नाही, बरोबर. काही जण दुरेगी वही वापरतात. आता ए बघा, ए हा मधल्या लाईनमध्येच काढायचा, म्हणजेच 1 2 3 4 लाईन आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनच्या मध्ये ए ड्रॉ करायचा. ए ड्रॉ करताना सुद्धा बघा, पहिल्यांदा हा कर्व ड्रॉ करायचा आणि त्यानंतर ही लाईन ड्रॉ करायची, हा ए झाला. बी ड्रॉ करताना पहिल्या 3 लाईनमध्ये बी ड्रॉ करायचा, पहिल्यांदा एक व्हर्टिकल लाईन आणि त्यानंतर हा कर्व काढायचा आहे. त्यानंतर सी, स्मॉल सी, फक्त हा मधल्या लाईनमध्ये ड्रॉ करायचा आहे. डी पहिल्या 2 लाईनमध्ये, ई मधल्या लाईनमध्ये, एफ वरच्या 2 लाईनमध्ये, जी बघा, जी खालच्या 2 लाईनमध्ये ड्रॉ करायचा आहे, एच वरच्या 2 लाईनमध्ये, आय बघा, आयची जी लाईन आहे ही मधल्या 2 लाईनला टच झाली पाहिजे आणि हा जो डॉट आहे तो वरच्या बाजूला म्हणजेच वरच्या रोमध्ये आला पाहिजे. जे बघा खालच्या 2 लाईनमध्ये काढायचा, के वरच्या 2 लाईनमध्ये, एल वरच्या लाईनमध्ये. ठीक आहे. एम एन ओ हे मधल्या लाईनमध्ये, पी आणि क्यू हे खालच्या 2 लाईनमध्ये, आर मधल्या लाईनमध्ये येणार, एस मधल्या लाईनमध्ये, टी वरच्या 2 लाईनमध्ये, यू व्ही डब्ल्यू एक्स हे मधल्या लाईनमध्ये, वाय खालच्या 2 लाईनमध्ये आणि झेड हा मधल्या लाईनमध्ये. ठीक आहे. याचंसुद्धा तुम्ही 5 वेळा लेखन करून म्हणजे लेखन करायचं आहे 4 रेगी वहीमध्ये. ठीक आहे. आजचा होमवर्क काय असणार आहे तुमच्यासाठी, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स किती वेळा लिहून काढायचे आहेत, 5 वेळा. कसे लिहून काढायचे, तुम्ही ज्या पद्धतीनं लिहिताय त्या पद्धतीनं लिहायचं नाही आहे. या ठिकाणी जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे, म्हणजेच ए काढताना पहिल्यांदा हा कर्व काढायचा, त्यानंतरच ए काढायचा. ठीक आहे. बी काढताना पहिल्यांदा ही स्ट्रेट उभी लाईन, त्यानंतर हा बी काढायचा. ठीक आहे. आता एल काढताना काही जण असा एल काढतात. एल काढताना कसा काढणार आहात, उभी लाईन, वरून खाली यायचं, खालून वर जायचं नाही आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता या घटकावरती काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तुम्हाला जर याची उत्तरं येत असतील तर चॅट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. प्रश्न बघा कशा स्वरूपाचे असतात. चूज द करेक्ट वे ऑफ रायटिंग द लेटर्स, म्हणजे अक्षर लेखनाची योग्य पद्धत कोणती. आता या ठिकाणी 4 रेषा दिसतात तुम्हाला, म्हणजे 4 रेगी वही आपल्याकडे आहे. त्यामध्ये तुम्ही ABCD अप टू झेड पर्यंत लिहिलेले असणार आहेत, कॅपिटल आणि स्मॉल. आता या ठिकाणी जे अल्फाबेट्स दिलेले आहेत हे स्मॉल लेटर्स दिलेले आहेत. हा एच आहे. एच कसा लिहितोय आपण सांगा बघूया. एच हे वरच्या 2 लाईनमध्ये लिहितोय, म्हणजे हे चुकीचं झालं, बरोबर. जे कुठं लिहितोय, खालच्या लाईनमध्ये जे लिहितोय, म्हणजे हे सुद्धा चुकीचं झालं. यू बरोबर लिहिलाय बघा यांनी, यू मधल्या 2 लाईनमध्ये लिहिलाय, म्हणजेच हा बरोबर पर्याय. झेड कुठं लिहितोय सांगा, झेड सुद्धा मधल्या लाईनमध्ये लिहितोय, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. समजलं काय बघा बाळांनो. चला पुढे जातोय मी. विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स, म्हणजेच दिलेल्या पर्यायापैकी अक्षर लिहिण्याची अचूक पद्धत कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा किती जणांना याचं उत्तर येत आहे. आता मी मगाशी तुम्हाला चार्ट दाखवले होता, बरोबर. डी कसा लिहायचा, व्ही कसा लिहायचा. ठीक आहे. बघा याचं उत्तर कोणाला येते त्यांनी चॅटबॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आता त्यांनी डी काढला आहे. डी काढताना पहिल्यांदा कोणती लाईन ड्रॉ केली आहे बघा. डी काढताना पहिल्यांदा ही ॲरो बघायचा, हा खालच्या बाजूला, बरोबर, आणि त्यानंतर वरून इकडं आला आहे, म्हणजे डी जो काढला आहे त्यांनी योग्य रीतीने काढला आहे. हा पहिला पर्याय बरोबर आहे. आता दुसरा पर्याय का चुकीचा आहे सांगा बघू. दुसरा पर्याय चुकीचा आहे कारण हे जे व्हीचे ॲरो दाखवलेले आहेत त्यांनी वरच्या बाजूला दाखवलेले आहेत. हे व्हीचे ॲरो खालच्या बाजूला पाहिजे होते. कसे पाहिजे होते, खालच्या बाजूला व्हीचे ॲरो पाहिजे होते, मग उत्तर तुमचं बरोबर आलं असतं. ठीक आहे.
आता या ठिकाणी बघा, या व्हीचा ॲरो खालच्या बाजूला, व्ही असा काढायचा, हा असा, म्हणजे या व्हीचा ॲरो खालच्या बाजूला आणि ही जी लाईन आहे ही कुठे येणार, वरच्या बाजूला येणार. ठीक आहे. आता टी काढताना काय सांगितलं होतं मी, पहिल्यांदा ही लाईन काढायची, त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. म्हणजेच हे सुद्धा चुकीचं आहे. त्यांनी पहिल्यांदा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून दाखवलेली आहे, नंतर खालून वर व्हर्टिकल लाईन दाखवलेली आहे. हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर सी काढताना बघा, सी काढताना आपण कसं करतोय, वरून खाली यायचं आहे की खालून वर जायचं आहे. इकडं त्यांनी खालून असा उलटा सी काढलेला आहे, असा काढलेला आहे. बरोबर. आपल्याला कसा काढायचा आहे, वरून यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. समजले सर्वांना? सोपे आहेत प्रश्न, काही अवघड नाही आहेत. पुढे जाऊया आपण. रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. आता ए, एल, एन, आय, ए, एम या अक्षरापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे, म्हणजे अर्थपूर्ण शब्द. काय तयार होतोय बघा, ॲलिमन, ॲनिमल, ॲमिनल, काय नॅमिअल, काय तयार होतोय, ॲनिमल. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता बरोबर असणार आहे सांगा याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. हे बघा, ANIMAL याच्यासाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमच्याकडे माहीत असणं गरजेचं आहे. स्पेलिंग ॲनिमलचं काय येतं हे सुद्धा माहीत असणार आहे. कधी माहीत असणार आहे हे, दररोज तुमचं इंग्रजीचं वाचन एक अर्धा तास तरी तुम्ही कमीत कमी इंग्रजीचे शब्द तोंडपाठ करणे, त्याचे स्पेलिंग पाठ करणे हे केलं पाहिजे, तरच तुम्हाला या सर्वांचे जे काही स्पेलिंग असतील हे पाठ होणार आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न काही विद्यार्थ्यांना समजत नाही. हे काय दिले, या ठिकाणी कॅट दिले आणि याच्यासमोर आकृती काय दिले, एक काहीतरी ठोकळ्यासारखी आकृती दिली. बरोबर. हे काय करायचं असतं बघा, CAT आहे. CAT म्हणजेच काय, आता याच्यासाठी तुम्हाला अशी डायग्राम दिली. CAT याच्यामध्ये लिहायचं असतोय. CAT लिहिताना हा वरती जातोय का बघा थोडा, म्हणून ही जी काही डायग्राम आहे इथं बघा मी दाखवतो, CA आणि T याला त्यांनी काय केलेलं आहे, बॉर्डर केलेला आहे असा. बरोबर. ही आकृती अशी अशी दाखवली आहे. सॉरी, इथं जरा हां, ठीक आहे. या पद्धतीनं त्याने आकृती दाखवलेली आहे. आता डॉग लिहायचं आहे आपल्याला, डॉग, DOG, डॉग. आता जी कुठं आला बघा, खालच्या बाजूला आला. बरोबर. मग ही आकृती कशी तयार होणार बघा, इथं या पद्धतीनं ही अशी आकृती येईल. बरोबर. ही अशी आकृती कुठं दिसते बघा तुम्हाला, डॉग. डॉगसाठी आकृती या बाजूला सुद्धा आणि या बाजूला, वरती आणि खाली सुद्धा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे, डॉग. समजलं काय? ठीक आहे. आता MAN सांगितला, समजा MAN दिला, तर MEN साठी आकृती कशी येणार, सरळ येणार आहे. हे सगळे मधल्या लाईनमध्येच बसतात ना, M सुद्धा मधल्या लाईनमध्ये, A सुद्धा मधल्या लाईनमध्ये आणि N सुद्धा मधल्या लाईनमध्ये. जर समजा बॅट विचारलं तुम्हाला, BAT, बॅट कसा येणार बघा. बरोबर. या पद्धतीनं इकडं खाली येणार, म्हणजे हा तुमचा काय झाला, बॅट झाला. म्हणजे या पद्धतीची आकृती बॅटसाठी होऊ शकते. इथं BA आणि ह्या ठिकाणी T. क्लिअर आहे सर्वांना? या पद्धतीचे प्रश्न हे असे सोडवायचे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ फ्रूट. फ्रूट म्हणजेच काय, फळं. एका फळाचे नाव तयार करण्यासाठी योग्य अक्षरांचा समूह निवडा. आता या ठिकाणी बघा, AG दिलेला आहे आणि हे जे डॅश मारलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अक्षरं भरायचे आहेत. आता समजा पहिला पर्याय जर फिल करतोय आपण, TANGO, टँगो. टँगो काय फळाचं नाव आहे काय, नाही. ठीक आहे. आता इथं बघा, च्या ठिकाणी इथं ANGO, मँगो होतोय काय, मँगो. मँगो म्हणजेच काय, आंबा. बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढं बघायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग कॅपिटल लेटर. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही म्हणाल की AJN आणि K हे तर बरोबरच लिहिले. बरोबर, गोंधळून जायचं नाही. काय सांगितलं मी, याचे ॲरो बघायचे. ॲरो कुठं दिलेत बघा, Aचा ॲरो कसा पाहिजे, Bचा ॲरो कसा पाहिजे. आता A मगाशी सांगितलं होतं, A पहिल्यांदा या ठिकाणी पहिली ही लाईन ड्रॉ करायची 1 नंबर, खाली ॲरो आहे का बघा, बरोबर आहे. त्यानंतर वरून खाली यायचं, याचा सुद्धा ॲरो खाली आहे काय बघा, बरोबर आहे. त्यानंतर डावीकडून उजवीकडं याचा ॲरो असा पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर आहे. आता जे कसा काढलाय बघा त्यांनी,
JNK आणि याच्यामध्ये काय चूक केली आहे त्यांनी हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. आता जे काढताना पहिल्यांदा काय काढावा लागतो, हा खालचा दांडा असतो बघा, हा छत्रीसारखा दांडा हा पहिल्यांदा काढायला लागतो, म्हणजे हा 1 नंबरला येतो, पण यांनी इथं 2 नंबरला दिलाय त्यामुळे हे चुकलं. आता N काढताना बघा, N काढताना काय सांगितलंय त्यांनी, N काढताना पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करायची असते, त्यानंतर ही लाईन ड्रॉ करायची असते, म्हणजे हा 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर, पण यांनी ही जी मधली लाईन आहे त्याला 3 नंबर दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं झालं. ठीक आहे. आता K काढताना बघा, K काढताना पहिल्यांदा उभी लाईन ड्रॉ करायची असते, उभी लाईन. ठीक आहे. त्यानंतर वरची लाईन इकडून येते, पण यांनी इथं 3 नंबर दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग स्मॉल लेटर. आता स्मॉल लेटर त्यांनी बरोबर सगळे लिहिलेले आहेत. पहिल्यांदा 4 रेगी म्हणजे 4 रेषा आहेत, त्या 4 रेषेमध्ये बरोबर लिहिले काय बघायचं. पहिली स्टेप, टी पहिल्या 2 लाईनमध्ये लिहिला आहे, MVR मधल्या लाईनमध्ये लिहिला आहे, म्हणजे अगदी बरोबर पद्धतीनं त्यांनी लिहिलेला आहे. आता काय बघायचं आहे, सिक्वेन्स बघायचा आहे. टी लिहिताना स्मॉल लेटर लिहिण्याची योग्य पद्धत कोणती असं म्हटलंय. आता टी काढलाय त्यांनी, टी काढताना बघा, टी पहिल्यांदा हा टी काढायचा, हा 1 नंबर आणि जी आडवी लाईन आहे ती 2 नंबर, पण यांनी इथं काय दिलाय, आडव्या लाईनला 1 नंबर दिलाय, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, हा योग्य पर्याय नाही आहे. दुसरा बघा, यम काढताना आपण यम कसा काढतोय, या पद्धतीनं आपण यम काढतोय बरोबर. यम काढताना यम पर्याय बरोबर आहे काय बघा, त्यांनी पहिल्यांदा खालच्या बाजूला एरो दिलाय, 2 नंबरला सुद्धा खालच्या बाजूला दिलाय आणि 3 नंबरला सुद्धा खालच्या बाजूला दिलाय, म्हणजे हे अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आता तिसरा पर्याय कसा चुकीचा आहे, तिसरा पर्याय कसा चुकीचा आहे सांगा. व्ही काढताना हा एरो खालच्या बाजूला यायला पाहिजे होता आणि 1 नंबरला पाहिजे होता, यांनी 2 नंबर दिलाय, म्हणजे हा सुद्धा काय झाला, चुकीचा झाला. आणि आर काढताना बघा, त्यांनी आर काढताना काय सांगितलंय, PQR पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करायची असते, उभी लाईन उभी, त्यांनी त्याला 2 नंबर दिलाय, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय झाला, चुकीचा झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर्स लिहिताना पहिल्या 2 लाईनमध्येच लिहितोय आपण, मी सांगितले तुम्हाला, पण बघा ई, एन आणि टी हे कुठं लिहिलेले आहेत, खालच्या लाईनमध्ये लिहिलेले आहेत, म्हणजे बरोबर पर्याय कोणता आहे, डी, पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विच इज द इनकरेक्ट फॉर्मेशन ऑफ स्मॉल लेटर. स्मॉल अक्षर लिहिण्याची अयोग्य पद्धत कोणती. जे बरोबर लिहिलं आहे त्यांनी खालच्या लाईनमध्ये हे बरोबर आहे, एन मधल्या लाईनमध्ये बरोबर आहे, डी वरच्या 2 लाईनमध्ये बरोबर आहे, जी कुठं पाहिजे होता सांगा, खालच्या लाईनमध्ये पाहिजे होता, तो त्यांनी वरच्या 2 लाईनमध्ये लिहिला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. बरोबर, म्हणजेच काय अयोग्य म्हटलंय, अयोग्य पद्धतीनं कुठला लिहिला आहे, जी लिहिला आहे, म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती असणार आहे, 3 असणार आहे. ठीक. चला आता पुढचे बघा प्रश्न 5 ते 7 काय दिले प्रश्न, फाइंड द करेक्ट लेटर टू कंप्लीट द मीनिंगफुल वर्ड्स, म्हणजेच काय अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी योग्य अक्षर निवडायचं आहे. आता या ठिकाणी CH नंतर डॅश दिलाय IR. आता या पर्यायामधले एक एक वर्ड अक्षर ठेवून बघा, CHAIR होतोय का बघा, चेअर होतोय ना, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. CHOIR नाही, CHIR CHLIR मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ए ठेवल्यानंतर चेअर म्हणजेच खुर्ची हा शब्द तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर EL-PHANT हे कोणी सांगू शकेल, EL-E येणार इथं, ELEPHANT म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इलेफंट म्हणजेच काय, हत्ती. त्यानंतर Q-EEN इथं काय पुट करणार सांगा रे बाळांनो, यू करणार, क्वीन म्हणजे कोण, राणी, बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचे प्रश्न बघूया आपण. चूज द करेक्ट नेम ऑफ द ॲनिमल फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून प्राण्याचे नाव निवडा म्हटलंय. आता या ठिकाणी R-B-I- दिलेला आहे, बरोबर. आता यांनी इथं पूर्ण RBI हे 3 अक्षरे सुद्धा यूज केलेले आहेत आणि रिकाम्या जागा ज्या डॅश दिल्या होत्या तिथं सुद्धा त्यांनी काहीतरी फिल केलेले आहेत अक्षरं आणि एक त्याच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार केलेला आहे. आता रॅबिट हा शब्द तयार होतो, पण रॅबिटचं स्पेलिंग तुम्हाला माहीत पाहिजे. रॅबिटचं स्पेलिंग काय, RABBIT. हा म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 3. समजतंय का बघा सर्वांना. काही समजत नसेल तर बिंदासपणे विचारू शकताय, चॅटबॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. ठीक आहे.
चला पुढचा प्रश्न. मगाशी हा प्रश्न असा सोडून दाखवला होता बघा मी. चूज द करेक्ट ऑप्शन गर्लसाठी, म्हणजेच इथं जी आला, आय आर आणि हा यल गर्ल. मग जोकरसाठी कसा लिहिणार, इथं तयार करून घेऊ आपण. जे ओ के ई आर. जोकरसाठी काय येणार बघा. जोकरसाठी हा इथं आहे, इथून असा येणार बरोबर. त्यानंतर ही लाईन, हा के वरती येतोय ना के, म्हणजेच ही लाईन अशी येणार. अशी डायग्राम कुठं दिसते का बघा, इथं बघा. जे ओ के ई आर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, समजलं ना. इथं येणार नाही आहे, इथं काय येणार, जे खालच्या बाजूला येतोय, खालच्या बाजूला जे बरोबर. स्मॉल जे आहे, कॅपिटल जे नाही आहे, स्मॉल जे आहे, त्यामुळे खालच्या बाजूला. जर इथं समजा कॅपिटल जे असता, कॅपिटल जे असता तर कुठं आला असता सांगा, तो इथं आला असता. जे ओ के ई आर. इथं बघा असे फसवे प्रश्न असतात. हा स्मॉल जे दिलाय, स्मॉल जे म्हणजे कुठं जाणार, खालच्या बाजूला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड, म्हणजेच अर्थपूर्ण शब्द पूर्ण करण्यासाठी योग्य कॅपिटल अक्षर निवडा म्हटलंय. मगाशी झालेला आहे. आता डॅश ए डबल आर ओ टी. आता कॅरेटचं स्पेलिंग काय, के लिहिणार आहात का, नाही, काय येणार आहे, सी येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आज आपण या टॉपिकमधले 14 ते 15 प्रश्न बघितलेले आहेत. याच्यावरती आज या ठिकाणी तुमचा पहिला टॉपिक संपलेला आहे. याच्यावरती आपली 20 ते 30 मार्कांची एक टेस्ट राहील. ती टेस्ट तुम्हाला ॲपद्वारे द्यायची आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केलेला नसेल, म्हणजे खरेदी केलेला नसेल, त्यांनी खालील नंबरवर संपर्क साधून कोर्स खरेदी करून घ्यायचा आहे. कारण असे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर पाहायला मिळतील, पण ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या आम्ही प्रोव्हाइड करतो. टेस्ट सिरीज सॉल्व केल्यानंतरच तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्हाला समजणार आहे बरोबर. त्यामुळं बिंदासपणे कोर्स जॉईन करा. नोट्ससुद्धा मिळणार आहेत तुम्हाला. आणि याच्या पुढचे जे काही लेक्चर असणार आहेत, डेली मी यूट्यूबवरती अपलोड करणार नाही आहे. याच्या पुढचे जे लेक्चर असणार आहेत, लाईव्ह लेक्चर्स, ते ॲपद्वारे होणार आहेत. मार्केटिंगसाठी म्हणून आपण काही व्हिडिओज यूट्यूबवरती फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना देतो आहे. म्हणजे माहीत व्हावं बाबा, ज्ञानसंस्कार अकॅडमीमार्फत स्कॉलरशिपचे क्लासेस घेतले जातात. आता बऱ्यापैकी कराड, त्यानंतर सातारा, पुणे, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केलेले आहेत. इकडच्या आपल्या गडिंग्लज, कोल्हापूरच्या भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा कोर्स परचेस केलेले आहेत. तुम्हीसुद्धा कोर्स परचेस करू शकता. वेळ वाया घालवू नका, कारण कमी वेळ राहिलेला आहे. 1000 रुपये फी ही काही जास्त नाही आहे बरोबर. एखाद्या हॉटेलमध्ये जरी आपण गेलो तर 2 ते 3000 रुपये आपलं बिल होतं जेवणाचं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, आपल्या पाल्यांच्या शिक्षणावर खर्च करायला अजिबात मागे पुढे बघू नका, कारण हीच तुमचं भविष्य आहे. आता जर तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करताय, बेसिक नॉलेज जर तुम्हाला आलं, तर पुढं जाऊन ज्या काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतील, UPSC, MPSC यासारख्या ज्या एक्झाम आहेत, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. आज आपण सर्वजण या लेक्चरला जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी आपलं लाईव्ह लेक्चर होईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, धन्यवाद.